ठळक घडामोडी पाहूयात टॉप 9 मधून। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्र्यांची पंतप्रधानांसोबतची भेट महत्वाची। कालच्या सीसीएस बैठकीनंतर आज दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती। डोनाल्ड ट्रम्प यांच्या संबोधनानंतर कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या। जागतिक बाजारामध्ये कच्चं तेल $105 प्रति बॅरलवर, काल किंमत $100च्या खाली होती। शेअर बाजारामध्ये उघडताच आज मोठी घसरण। सेन्सेक्समध्ये 1500 अंकांची घसरण तर निफ्टीही 500 अंकांनी कोसळला। सराफा बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण। सोनं 4000 तर चांदी तब्बल 15000 स्वस्त। सोन्याचे दर प्रतितोळा 1,50,380 रुपयांवर। नंदुरबारमध्ये आखाती देशात सुरू युद्धाचा परिणाम मिरचीवर। मिरची पावडर महागल्यानं याचा परिणाम सर्वसामान्यांवर होणार। मिरचीचं उत्पादन 30% घटलं। पश्चिम बंगालमध्ये अमित शहांच्या रोड शो दरम्यान राडा। भाजपा आणि टीएमसीचे कार्यकर्ते आमने सामने। ममता बॅनर्जींच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा राडा। चीनच्या पुढाकारानं पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये चर्चा। उत्तर चीनच्या उरुमची इथे चर्चा होणार असल्याची माहिती। पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये अफगाणिस्तानमध्ये मोठी जीवितहानी झाल्याचा दावा। नासाच्या आर्टेमिस 2 मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण। अपोलो 17 नंतर तब्बल 50 वर्षांनंतर मानव चंद्रावर पोहोचणार। 4 अंतराळवीर ओरियन कॅप्सूलमध्ये बसून चंद्राभोवती प्रवास करून परतणार। गॅस सिलेंडरसाठी आजही रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नांदेडमध्ये गॅसचा काळाबाजार होत असल्याचं समोर। फसवणूक करणाऱ्या भारत गॅस एजन्सीवर कारवाई करण्याची मागणी। जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईच्या मागणीचं पत्र। रत्नागिरीमधल्या ऑटो एलपीजी पंप 12 तासातच बंद। काल 20 दिवसानंतर पंपाला गॅस पुरवठा मात्र तोही अपुरा। त्यामुळे नो स्टॉकचा पंपाबाहेर बोर्ड। पंप बंद झाल्याने रिक्षा चालकांसह अनेक वाहनधारकांचे हाल। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजीसाठी 3-4 किलोमीटर रांगा। शेंद्रा एमआयडीसी परिसरातील पंपावर रिक्षा चालकांचा सकाळी 5 वाजल्यापासून गॅसच्या प्रतीक्षेत। छत्रपती संभाजीनगरमधील 25 पैकी फक्त 2 पंपांवर एलपीजी गॅस उपलब्ध। छत्रपती संभाजीनगरच्या लाडगावमध्ये भरलेल्या गॅस सिलेंडरची चोरी। संपूर्ण घटना घराच्या कंपाऊंडमध्ये घडली। चोरटा थेट आत घुसून गॅस सिलेंडर उचलून नेताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। जळगावच्या भुसावळमध्ये एलपीजी गॅस पंप बंद। पंपावरून परत फिरण्याची वेळ येत असल्यामुळे रिक्षा चालकांचे हाल। यवतमाळच्या राळेगाव तालुक्यामधल्या सावनेरमधील हॉटेलमध्ये पुरवठा विभागाची धाड। 15 सिलेंडर आणि 15 लिटर पेट्रोल जप्त। गॅस टंचाईचा गैरफायदा घेत सिलेंडरची फसवणूक। मुंबईच्या मालाडमधील मालवणी परिसरामध्ये गॅस मिळत नसल्यामुळे नागरिक रस्त्यावर उतरल्याची घटना। अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा परिणाम भारतातही दिसू लागला। गॅस बुक करूनही वेळेवर मिळत नसल्यामुळे नागरिकांचा संताप। यवतमाळच्या राळेगाव तालुक्यामधल्या सावनेरमधील हॉटेलमध्ये पुरवठा विभागाची धाड। 15 सिलेंडर आणि 15 लिटर पेट्रोल जप्त। गॅस टंचाईचा गैरफायदा घेत सिलेंडरची साठवणूक। राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये अवकाळीचा तडाखा बसलाय। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महाराष्ट्रामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट। पुणे, नाशिकसह 10 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा। अनेक भागात पाऊस, वादळी वारे आणि गारपीट। हवामान बदलामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ। पुण्यामध्ये जोरदार अवकाळी पाऊस। ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस। पुण्यातल्या विविध भागामध्ये काळोख। मुसळधार अवकाळी पावसामुळे स्वारगेट चौकात पाणीच पाणी। पावसामुळे 3 जण झाडाखाली अडकले। महिलेचा मृत्यू। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जोरदार गारपीट। कोपरगाव, संगमनेर आणि राहुरी तालुक्यात जोरदार गारपीट। गहू, कांदा पिकासह फळबागांचं मोठं नुकसान। वर्धा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वाऱ्यासह अवकाळी पाऊस। जोरदार हवेमुळे गव्हाचं काही प्रमाणात नुकसान। विजेचे 3 खांब कोसळले। घराचे 3 पत्रेही उडाले। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील ब्राह्मणवाडामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा। वादळी वाऱ्यामध्ये घरावरील सर्वच 3 पत्रे उडाले। घरातील साहित्यासह मोठं नुकसान। नुकसान भरपाई देण्याची कुटुंबियांची मागणी। बीडच्या पाटोदामध्ये ओखांडा गावामध्ये अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान। अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं बाजरी पिकाचं नुकसान। लवकरच पंचनामे करणार असल्याची महसूल विभागाची माहिती। बीडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। नारायणगडावरील नारळी सप्ताहाच्या मंडपाचं मोठं नुकसान। अचानक आलेल्या पावसामुळे भाविकांची धावपळ। लातूरमध्ये फळबागा आणि पालेभाज्या शेतीला अवकाळी पावसाचा फटका। शेतकऱ्यांचं अवकाळी पावसानं अतोनात नुकसान। गारपीट आणि वादळी पावसामुळे कांद्याची नासाडी व्हायला सुरुवात। साताऱ्याच्या कराड तालुक्याला पावसाचा तडाखा। गारांमुळे 45 कुटुंबांचे
सोलार पॅनल्स हे फुटले, कलिंगड पिकाचं नुकसान.